नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी यूट्यूब चॅनलवर. लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची सुरुवात. पण कधी-कधी एखाद्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर इतकी व्हायरल होते, की सगळीकडे फक्त त्याच चर्चेला उधाण येतं. आणि सध्या अशीच चर्चा सुरू आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांच्या लग्नाची. मित्रांनो, अनेक चाहत्यांना धक्का बसला तो एका कारणामुळे. पूजाच्या लग्नाची बातमी अचानक समोर आली. हो, लग्न थाटामाटात पार पडलं, पण आधी फारशी चर्चा नव्हती. ना मोठी घोषणा, ना मोठी मुलाखत. आणि म्हणूनच सोशल मीडियावर प्रश्न पडू लागले, इतकं अचानक कसं? पूजा आणि सोहम ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. पण पूजा आणि विशाल यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. तेही फक्त एड लागलं प्रेमाचं या मालिकेमुळे. मालिकेत मंजिरी आणि राया यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षक वेडे झाले होते. म्हणून जेव्हा खऱ्या आयुष्यात पूजाचं लग्न झालं, तेव्हा अनेक चाहत्यांना थोडं आश्चर्य वाटलं. लग्नाचे फोटो व्हायरल झाले. नवरीच्या वेशात पूजा अतिशय सुंदर दिसत होती. गुलाबी साडी, पारंपरिक नथ, हसरा चेहरा आणि सोहमचा साधा पण देखणा लुक. पण या आनंदात ही एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली. मालिकेतील राया म्हणजेच विशाल निकम यांनी दिलेला खास संदेश. त्यांनी शुभेच्छा देताना थोडा भावनिक आणि सल्ल्याचा सूर लावला. आणि तेव्हाच कमेंट्समध्ये चर्चा सुरू झाली. हा फक्त शुभेच्छाचा संदेश आहे का? का काही खास संकेत? काही चाहत्यांनी आनंद व्यक्त केला, तर काहींनी लिहिलं, आम्हाला वाटत होतं की मालिकेतील जोडी खरंच एकत्र येईल. ही फक्त चाहत्यांची भावना होती. कारण ऑन स्क्रीन केमिस्ट्री अनेकदा प्रेक्षकांच्या मनात वेगळीच कथा तयार करते. मित्रांनो, कलाकारांचं ऑन स्क्रीन आयुष्य आणि खऱ्या आयुष्यातलं आयुष्य वेगळं असतं. मालिकेत जे दिसतं ते पात्र असतं, पण खऱ्या आयुष्यात प्रत्येकाचं स्वतःचा प्रवास असतो. पूजा आणि सोहम यांनी त्यांच्या नात्याबद्दल फारसा गाजावाजा केला नाही. शांतपणे, साधेपणाने त्यांनी लग्नाच्या चर्चांना निर्णय घेतला आणि कुटुंबियाच्या उपस्थितीत विवाह केला. लग्न म्हणजे जबाबदारी, समजूतदारपणा आणि एकमेकांना साथ देण्याचे वचन. पूजा आणि सोहम आता त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. चाहत्यांनी शेवटी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण प्रत्येक कलाकारालाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज आपण फक्त इतकंच म्हणू शकतो, ही जोडी आनंदी राहो, त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि यश कायम राहो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र यावी अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.